लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। खासदार संजय राऊत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन। विखे पाटलांविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला। नाशिकचा दौरा आटोपल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिर्डी दौरा केला। यावेळी खासदार संजय राऊत यांनी शिर्डीत साईबाबा समाधीचे दर्शन घेतले। या दौऱ्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या प्रभावती घोगरे संजय राऊत यांचे स्वागत केले। तसेच राऊतांनीही प्रभावती घोगरे यांच्या निवासस्थानी भेट दिली। या भेटीदरम्यान संजय राऊत यांनी प्रभावती घोगरे या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार असतील असे सूचक वक्तव्यही केले आहे। खासदार श्री संजय राऊत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। यावेळी श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे उपस्थित होते। खासदार श्री संजय राऊत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खासदार संजय राऊत यांनी आज शिर्डीत साईबाबा समाधीचे दर्शन घेतले। यानंतर राऊत यांनी थेट विखे पाटलांच्या लोणी गावात जाऊन त्यांच्या कट्टर विरोधक प्रभावती घोगरे यांच्या निवासस्थानी भेट दिली। घोगरे या लढवय्या असून परिवर्तनांची सुरुवात लोणी गावातूनच होईल असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी भेटीदरम्यान केले। त्यामुळे आगामी शिर्डीमध्ये भाजपच्या विखे विरुद्ध महाविकास आघाडीच्या घोगरे असा सामना रंगणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। तसेच 2024ला राज्यात आणि देशात परिवर्तन होणार आहे। शिर्डीत आल्यावर आधी साईबाबांचे दर्शन घेतले आणि नंतर या झुंजार रणरागिणीला भेटण्यासाठी आलो। उद्धव ठाकरे यांनी देखील प्रभावती घोगरे यांची भेट घेण्यास सांगितले होते असे म्हणत राऊत यांनी विखे पाटलांना टोला लगावला। रिपब्लिकन वार्तासाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, अहमदनगर।